पेपरफुटीमुळे नीट 2026 ची परीक्षा रद्द. नीट पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआय चौकशीचे आदेश. पेपरफुटीनंतर मोठा निर्णय. नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर. शुभम खैरनारनं अहिल्यानगरच्या आरोपीकडून 10 लाखांना प्रश्नपत्रिका विकत घेऊन हरियाणातील आरोपींना 15 लाखांना विकली. शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात. मोदींच्या काटकसरीच्या सल्ल्यावरून विरोधकांचा हल्ला. अर्थतज्ञांची मन की बात ऐका. राज ठाकरेंचा टोला. तर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शरद पवारांची मागणी. काटकसर करण्याच्या मोदींच्या आवाहनाला सत्ताधाऱ्यांचा प्रतिसाद. आमदारांचा जपान दौरा रद्द. तर नितेश राणे घेणार विभागाच्या ऑनलाईन बैठक. तर रामदास आठवलेंनी केला मेट्रोतून प्रवास. सुनील तटकरेंनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची घेतली भेट. तब्येतीची विचारपूस केल्याची तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी कार्यकारिणी पत्रासंदर्भातल्या नाराजीच्या चर्चा फेटाळल्या. निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलला कोर्टाकडून दिलासा नाही. अनधिकृत बांधकामांवर पालिका उद्या चालवणार बुलडोझर. नसरापुरात आरोपीला अत्याचार करताना चिमुरड्यांनी पाहिलं. नराधमानं मुलांकडे दगड भिरकावतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. सांगलीत निकृष्ट दर्जाच्या चायनीज बेदाण्याच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश. बेदाण्यांवर रंगाची फवारणी पॉलिशिंग करत खपवल्याचा आरोप. कठोर कारवाईची मागणी. विरारमध्ये भर दिवसा आरटीआय कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या. मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासमोर घडली घटना. मंडल अधिकारीही जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. तालुक्यातील मोठेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्याने मोठी दुर्घटना घडली आहे. एका मंदिराच्या परिसरातील शेडची भिंत वादळी वारा आणि पावसाने पडली. यामध्ये आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. तर 15 भाविक गंभीर जखमी असून जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. यावेळी पाऊस पडल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे. तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बाकीचे बरेच जण जखमी आहेत. त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संक सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत. आणखी एक मोठी बातमी समोर येते. भोंदू खरातचा न्यायालयीन कोठडीतून सिन्नर पोलिसांनी ताबा घेतलेला आहे. सिन्नर पोलीस भोंदू खरातला उद्या सिन्नर न्यायालयात हजर करणार आहेत. तर सिन्नर पोलीस अशोक खरातच्या पोलीस कोठडीची आता मागणी करतायत. पालघरमधून पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील चारोटी टोल नाक्याजवळ आंबा वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. गुजरातहून मुंबईकडे आंबा वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. तर ट्रकमधील आंबे खाली पडल्याने आंबे उचलण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. आंब्यांनी भरलेली शेकडो कॅरेट्स उलटले गेले आणि त्यामुळे पालघरच्या घोळ इथली ही घटना आहे. आंबे उचलण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी झुंबड लागली. तर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. नंतर बातमी आहे पंढरपुरातून. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामात सुमारे 2 महिन्यांपूर्वी एक पुरातन रांजण आढळून आले. सुमारे 2 टन वजनाचा हा दगडी रांजण तत्कालीन काळात मानकोजी महाराज बोधले यांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून मंदिरात स्थापित केल्याची माहिती समोर येते. उन्हाळ्याच्या दिवसात या रांजणातून भाविकांची तहान भागवली जात होती. पुरातन दगडी शैलीतील हा रांजण साधारणपणे 200 वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
सध्या रांजण विठ्ठल मंदिराच्या बाजीराव पडसाळी परिसरात ठेवण्यात आला असून या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करून तो पुन्हा विठ्ठल मंदिरात नव्याने स्थापित करण्यात यावा आणि भाविकांसाठी खुला करावा अशी मागणी भाविकांकडून होत आहे। तर एमआयएमचे नगरसेवक मेराज खान यांनी आता निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती लपून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। याबद्दल पुन्हा आपण आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे जाणार आहोत। अविनाश, काय सांगाल या संदर्भात? आता काही माहिती समोर येते का? यावर काय कारवाई होणार आहे पुढची, काय माहिती? आता तरी पोलिसांनी या नगरसेवकाला ताब्यात घेतलंय। त्याच्यासोबतच त्याचा मुलगा असेल, त्याचा भाऊ असेल, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला देखील पोलीस केव्हा ताब्यात घेतात हे बघावं लागेल। मात्र ज्यावेळेस महानगरपालिकेचे निवडणूक प्रक्रिया पार पडली होती त्यावेळेस शपथपत्रामध्ये 2 अपत्याचा उल्लेख आहे। मात्र हा जो तिसरा मुलगा आहे त्याचा कुठेही उल्लेख त्या शपथपत्रामध्ये नव्हता। त्यामुळेच आणि असं म्हणावं लागेल की मुलाच्या एका भांडणामुळे आणि त्या भांडणाच्या स्पॉटवर पोलिसांना तो मुलगा आढळून आला आणि त्यामुळे बापाचं नगरसेवक पद धोक्यात आलं। जरी ही निवडणूक चुकीच्या माध्यमातून लढवल्या गेली, माहिती लपवून लढवल्या गेली, खरं तर ही शासनाची फसवणूक या तक्रारीमध्ये जे म्हटलंय, FIR मध्ये जे म्हटलंय की शासनाची फसवणूक केली, शासनाने विविध प्रकार जे भत्ते असतात ते भत्ते मिळवले, चुकीच्या मार्गाने ते मिळवले असा हा ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शाळेने आता हे बोनाफाईड दिलंय ती शाळा देखील चौकशीच्या घेण्यात आली आहे। त्या मुख्याध्यापकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता त्याच्याकडून अजून देखील काही प्रकरणं समोर येतात का, असलं कुठल्या नगरसेवकांनी असेल किंवा निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांनी असा काही प्रकार केला काही देखील समोर येईल। मात्र एकूणच जर नगरसेवक माहिती लपवत असेल इथपर्यंत संपूर्ण मर्यादित आहे। पण जे शिक्षणाचं केंद्र मानलं जातं, जिथून 1ली ते 10वी पर्यंतचं खरं तर हे शिक्षण महत्वाचं मानलं जातं, त्याच वेळी असं नावामध्ये बदल करणं, एखाद्या शाळेने त्या बोनाफाईड मध्ये नाव बदलून, वडिलांचं नाव बदलून बोनाफाईड देणं ही कितपत योग्य आहे त्याची देखील चौकशी आता पोलीस करतात। या शाळेने अजून देखील, या मुख्याध्यापकाने अजून देखील असं काही काम केलंय का याचं देखील आता चौकशी पोलीस करतीलच। मात्र एकूणच संपूर्ण जी घटना आहे ती धक्कादायक मानावी लागेल। तिसरं अपत्य लपवण्यासाठी, आपल्या भावाचा तो मुलगा असल्याचं दाखवण्यासाठी ते बोनाफाईड देखील बनवण्यात आलं होतं। मात्र एका भांडणामुळे हा संपूर्ण भांडाफोड झालाय आणि सिटी चौक पोलिसांना मोठं यश आहे। ज्यावेळेस बोनाफाईड दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्यांना त्या बोनाफाईडवर जे नाव आहे त्याच्यावर संशय आला। त्यानंतर काही पहिलीचा निर्गम उतारा मागवून घेत आणि ज्यावेळेस पहिलीचा निर्गम उतारा त्या शाळेत शोधण्यात आला त्यावेळेस त्यावरती स्पष्ट होतं की जो अहमद मेराज खान म्हणजेच त्या नगरसेवकाचा तो मुलगा असल्याचं स्पष्ट झालं। आणि त्यानंतर आता रात्री सिटी चौक पोलिसांनी निश्चित धन्यवाद अविनाश। यानंतर आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट देखील जोडले जात आहेत। संजयजी, काय सांगाल? MIMच्या आणखी एका नगरसेवकाचं हे भांडं फुटलेलं आहे आणि त्यामुळे आता एकंदरीतच प्रश्न उपस्थित होत आहेत, त्या MIM पक्षावरच प्रश्न उपस्थित होत आहे, काय सांगाल? MIM पक्षाचे नगरसेवक हे जे काही निवडून आलेले आहेत ना, या सगळ्यांचं जर कॅरेक्टर पाहिलं किंवा त्यांच्याबद्दलचे असलेले गुन्हे पाहिले तर ही एक वेगळी संघटनाच, MIM म्हणून नाही परंतु अतिरेकी टाईपचे हे जे काही लोक आहेत ना यांनाच MIMने उभे करून लोक नगरसेवक म्हणून निवडून आणले। आता हा जो काही मिराज खान आहे याला 3 अपत्य आहेत परंतु हे यांनी लपवलं। एक जण आहे तो काय पटेल जो त्या नाशिकच्या प्रकरणामध्ये अडकलेला आहे। असे अनेक 3 पटेल असे अनेक जण जे आहेत ना या संबंधित त्यांच्यावर गुन्हे सुद्धा आहेत आणि आणखी 7-8 लोकांवर आता पोलीस म्हणजे या महानगरपालिका आयुक्तांनी सुद्धा गुन्हे नोंदवलेले आहेत, त्यांचं बी डिस्क्वालिफिकेशन होणार आहे। म्हणून असे हे सर्व MIMनी या ठिकाणी अशांतता पसरवण्यासाठी उभे केलेले लोक होते। म्हणून आता खऱ्या अर्थानं कारवाईला सुरुवात झाली आणि काही दिवसामध्ये हे सगळेजण घरी जातील एवढं मात्र नक्की। संजयजी, या प्रकरणात मुख्याध्यापकांनी देखील बोनाफाईड खोटं बोनाफाईड बनवलेलं आहे, त्यांच्यावरही कारवाईची मागणी आहे का? त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, निश्चित झाली पाहिजे। तुम्हाला असं खोटं बोनाफाईड सर्टिफिकेट देता कसं तुम्ही? कोणती चौकशी नाही, द्यायचं म्हणून द्यायचं आणि त्याचा परिणाम समाजाने भोगायचा, म्हणून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे। धन्यवाद संजयजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।